तुषार ओंकारेश्वर म्हणून बोलतोय सर. हा बोला ना सर. सरांसोबत बोलण्यासाठी कॉल अपॉइंटमेंट बुक केली आहे तुम्ही, त्यासाठी कॉल हो केला. हो ठीक आहे सर, आहेत आत्ता अवेलेबल, कॉल कनेक्ट करू. हॅलो. नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. सर थोडस एक दोन प्रश्न होते सर मला. हा विचारा विचारा. हा सर, हा 15 चा स्टॉकिस्टिक जो आहे हा 15? जेव्हा क्रॉस करतो 15 चा स्टॉकिस्टिक सर, हा 15 मिनिटाचा, तो हा जेव्हा खाली किंवा वर क्रॉस करतो त्याच्यानंतर किती वेळापर्यंत आपण ट्रेड घेऊ शकतो सर? अर्धा तास, इकडे पाऊण तास, एक्स्ट्रा कन्फर्मेशन काहीतरी पाहिजे, बाकीच्या गोष्टी मॅच झाल्या पाहिजे. अच्छा, अर्धा ते पाऊण तासापर्यंत. हम्म. आणि सर मी एक 14 तारखेला ट्रेड घेतला होता कशात? सिल्वर मध्ये सर. 14 तारखेचं सिल्वर किती वाजता? हा 5:30 सर. हम्म. 5:32-5:30. काय न्यूज होती का? न्यूज होती साहेब त्यावेळेला. 5:30 ला काय हिशोबाने ट्रेड घेतला होता तुम्ही? सर तो 15 मिनिटचा स्टॉकिस्टिक जो आहे तो खालून वर क्रॉस झाला होता. हा, एक्स्ट्रा कन्फर्मेशन आणि काय होतं? इथे एन पॅटर्न झाला होता सर. पण 5 100 पासून मिनिटाच्या. लांब नव्हता ना जात. आणि न्यूज आहे, आपल्याला 6 वाजता जर माहिती आहे की काहीतरी डेटा येणार आहे तर तिथं नाही घ्यायचा काय ट्रेड. ओके. म्हणजे पण 100 प्रॉफिट दिला पासून असेल या लांब ट्रेड मध्ये तुम्हाला. थोड्या वेळाने हा बोला काय. हा थोडा प्रॉफिट मध्ये होता, नंतर मग खाली आला सर तो. हा, नंतर जरी त्याच्यात समजा ट्रेलिंग स्टॉपला सोडायला असेल तरी तो सेकंड लॉटला उडाला असेल. पण ऍक्च्युली हा ट्रेडच एंट्री चुकीची, कारण डेटा होता त्या दिवशी. तर तेवढी मोठी कॅन्डल खाली मारली असती तर हो. त्यामुळे नव्हता घ्यायचा तो ट्रेड. ओके. आणि एक 15 तारखेला पण होता सर. 15 तारखेचा वगैरे. 15 तारखेला काय होतं ट्रेड घेतलेला? 15 ला पण सिल्वरच होतं सर. शेअरचं संध्याकाळी. पुढे पुढे हो. पुढे पुढे. हा, किती वाजता? 15 तारखेला दुपारी 11:50 होतं सर. 11:50 ला काय ट्रेड होता 15 तारखेला? काय होतं त्याला कन्फर्मेशन काय होतं? कन्फर्मेशन सर याचा एन पॅटर्न होता 5 मिनिटाचा इंटरनॅशनलला. फ्रेश क्रॉस कुठे आहे तिथे त्या ठिकाणी? हा तेच सर, मला तेच कन्फ्युजन होतं. ट्रेडच नाही बसत. त्या दिवशीचा ट्रेड बसतो इथे रात्री 8 वाजता. हा सर, मला हेच कन्फ्युजन आहे सर. 15 मिनिटाचे जर अर्धा ते पाऊण तासापर्यंतच तो व्हॅलिड राहील ना? हा, आणि एक्स्ट्रा कन्फर्मेशन पण काही नाहीये, 15चा क्रॉस पण नाहीये, काहीच म्हणत नाही तर सेन्स ट्रेड घ्यायला. हा 15चा तर नाही सर, पण याच्यामध्ये 30चा क्रॉस आहे ना सर. 5 नाही ना चालू मिनिटाचा. साहेब, असं नोट्स वाचता का तुम्ही रोज? हो हो हो. मग काय लिहिलंय त्याच्यात? एक क्रॉस केलेला पाहिजे खाली समजा हा 15 मिनिटचा. आणि एक एन पॅटर्न पाहिजे, म्हणजे 30 मिनिट्सला कन्फर्मेशन. आणि दोन्ही 30 आणि 100 हे 50च्या खाली पाहिजे. हो. हा, नाही बसत हा ट्रेड, नाही बसत. नाही का? हा. आणि सर याच्यामध्ये मला थोडंसं कन्फ्युजन हे होते की एन नेमका आपण कसा हे करायचं सर, म्हणजे नोट्स मध्ये बघा ना साहेब. तुम्ही कुठली बॅच होती तुमची ट्रेनिंगची? माझी आता मार्च एप्रिलची सर. एप्रिलची, आता 2 महिन्यापूर्वी. हा हा. बर, ते नोट्स मध्ये बघा, ते ड्रॉ केलेले आहेत 8 प्रकारचे एन पॅटर्न. हो नोट हो, ते वाचता तर का रोज? आहे सर. हो हो हो. मग ते 8 प्रकारचे जे एन पॅटर्न ड्रॉ केलेले आहेत ना, त्या पद्धतीने आला की घ्यायचा असतो ट्रेड. हो ते तर आहे सर. पण म्हणजे एन पॅटर्न नेमका आता जसं ह्या 14 तारखेच्या याच्यात सर एन पॅटर्न एक हे आहे. अहो साहेब, ट्रिपल क्रॉस पाहिजे प्लस एक्स्ट्रा कन्फर्मेशन मध्ये एन पॅटर्न पाहिजे. इतर ट्रिपल क्रॉसच नाहीये. तुम्ही 14 तारखेचा जो ट्रेड सांगताय 12:30चा, त्याच्यामध्ये एन पॅटर्नचा संबंधच नाही याच्यात. काय ट्रिपल क्रॉसचं कन्फर्मेशन मेन आहे, त्याच्यानंतर एक्स्ट्रा कन्फर्मेशन आहे एन पॅटर्न. ट्रिपल क्रॉसच नसेल तर नुसतं एन पॅटर्न कसं काय ट्रेड बसेल? नाही नाही, बरोबर सर. मी हे 14 तारखेचं म्हणून राहिलो. 14 तारखेचाच बोलतोय साहेब. 14 तारखेला किती वाजता? 5:30ला सर. संध्याकाळी. हो हो. तिथं पण डेटा मधली मुवमेंट आहे ती, तो पण नाही ट्रेड बनत. हा हा.
ती न्यूज होती ना त्या दिवशी, तिथं कसं काय ट्रेड बनेल पुढे डाऊन आणि नाही सर, मला एवढंच हे होते सर. ठीक आहे सर. ओके, थँक्यू. पुढचा लाव रे.